झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आपल्यासोबत आहेत। जिंकून आलेला आहात आणि सिद्धिविनायकचं दर्शन घेतलेलं आहे। विजयाचा कशा पद्धतीचा आत्मविश्वास होता आणि निवडून एवढा मोठा विजय महायुतीला मिळाल्यानंतर कशा पद्धतीची भावना आहे? या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हा विजय माझ्या संपूर्ण कळमनुरी मतदारसंघातल्या जनतेच्या चरणी मी अर्पण केलेला आहे। ही निवडणूक जनतेनेच हातामध्ये घेतली होती आणि महाराष्ट्राचं तर एकंदरीत जर आपण बघितलं असेल तर तुम्हाला सांगतो की हा हिंदुत्वाचा विचाराचा विजय आहे। हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा विजय आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे ज्या पद्धतीनं काम करतायत, हे काम तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य जनतेच्या दीनदुबळ्या गोरगरीब जनतेच्या मनामध्ये बसलेलं काम आणि त्याचा हा विजय आहे। शिवसेनेचा एवढा मोठा विजय झाला। खरं तर ही लढाई खऱ्या शिवसेनेची होती। जनतेच्या न्यायालयात दाद मागून खरी शिवसेना कोणती ही जनता ठरवणार होती, अशा पद्धतीचं वारंवार ठाकरे गटाकडून म्हणण्यात येत होतं। या निकालाकडे बघून खऱ्या शिवसेनेबद्दल आता काय म्हणायचं आहे? मला वाटते त्यांना कळून चुकलं असेल की खरी शिवसेना कोणती। ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आम्हाला सतत तुम्हाला सांगतो की गद्दार बोलणं, वारंवार तुम्हाला सांगतो की खालच्या पातळीचं आमच्यावर टीका करणं, मला वाटते ते देवाला सुद्धा मान्य नव्हतं। आणि महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिले की खरी शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणती। मला वाटते की ज्या पद्धतीनं आम्हाला तुम्ही गद्दार म्हणत होते, खरे गद्दार तर तुम्ही आहात। ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाचा म्हणजे गळा घोटण्याचं काम आपण केलंय आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवलेली आहे। शिवसेनेचे तुम्ही आमदार आहात। मुख्यमंत्री नेमकं कोण होणार नव्या सरकारमध्ये याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। चर्चा वेगवेगळ्या होत आहेत। आता अशी बातमी येते की दिल्लीहून ठराव झालाय की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनण्यासंदर्भात निर्णय होईल, तशा पद्धतीची चर्चा सुरू झाली। शिवसेनेचे आमदार म्हणून काय वाटते? मला असं वाटते की हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असतो आणि त्याच्यामध्ये जे काही निर्णय घेतील, पण आम्हाला अशी खात्री आहे की पुन्हा एकदा आज सिद्धिविनायकाच्या म्हणजे श्रीच्या चरणी एवढंच साकडे घालेल की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे पुन्हा एकदा विराजमान होतील। राज्यातील या सगळ्या निकालावरून महाविकास आघाडीचे अनेक नेते या सगळ्या निकालावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। EVM बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। संजय राऊत म्हणतात की निकाल आधीच मॅनेज झालेला होता, फक्त मतदान घेण्यात आलं। आता संजय राऊतचं काय लावलंय हो? त्याला तुमच्या माहितीसाठी शेंडाही नाही आणि बुडही नाही। तो तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं बोलतोय, मला वाटते की काही त्याचा आता ती भोंगा बंद झाला त्याचा। आता लोकसभेला त्यांना EVM नव्हती का हो? आता तुम्हाला सांगतो की बरोबर त्याच्या विरोधामध्ये निकाल गेला की अरे ही मायबाप जनता ठरवत असती कुणाला गादीवर बसवायचं आणि कुणाला, म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही हिंदुत्वाचा गळाघोट काम केलं, मला वाटते लोकांनी यांचा गळाघोट घेतलेला आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।